अध्यात्म रामायण समुद्र अध्यात्म रामायण किष्किंधा कांड समुद्र उल्लंघन नवम सर्ग मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले की पार्वती, गिधाडांचा राजा संपाती आकाश मार्गाने निघून गेलेवर इकडे सीतेचा पत्ता लागल्याने तिची भेट होण्याच्या उत्सुकतेने त्या सर्व वानरगण आनंदित झाले। पण आता मगरी आणि भोवरे यामुळे भयंकर लाटा इत्यादींनी सततच उसळणारा आणि आकाशाप्रमाणे दुर्लंघ्य असा समुद्र पाहून वानर एकमेकात विचारणा करू लागले की आपण तो कसा ओलांडणार। वानर श्रेष्ठ अंगदाने त्यांना आपले म्हणणे ऐकण्याविषयी सांगितले। तो म्हणाला, सर्वजणच बलवान शूरवीर असून आतापर्यंत अनेक प्रकारचे पराक्रम तुम्ही केले आहेत। मला सांगा, तुमच्यामध्ये असा कोण आहे जो हा समुद्र पार करून सुग्रीव राजाचे कार्य पार पाडील। तो या सर्व वानरांना नक्कीच जीवदान देईल। म्हणून तुमच्यातील त्या महाबलवान वानराने चटकन माझ्या समक्ष यावे। तो वानरच सर्व वानरांचा तसेच श्रीराम व सुग्रीव यांचाही रक्षकच ठरेल। याविषयी विचार करण्याचे कारण नाहीच। युवराज अंगदाने असे म्हटले नंतर वानर सैनिक गप्पत बसून राहिले आणि परस्परांकडे पाहत बसले, काहीच न बोलता। अंगद म्हणाला, आता प्रत्येकाने मला या कार्याकरिता आपले सामर्थ्य किती आहे ते सांगावे। मग ते कार्य कोणाकडून केले जाणे इष्ट ठरेल, साधले जाईल हे आपणास कळू शकेल। अंगदाचे वचन ऐकून वानर वीरांनी स्वतंत्रपणेच आपले सामर्थ्याचे कथन केले। 10 योजनापासून सुरुवात करून 10 योजने अधिक उड्डाण करणे शक्य होणार असल्याचे वानरांनी सांगितले। वनात राहणाऱ्यापैकी जांबवंताने आपली शक्ती 100 योजनापेक्षा थोडी अधिक असल्याचे कथन केले आणि पुढे त्याने सांगितले, पूर्वी जेव्हा विष्णूंनी वामन अवतार घेतला होता तेव्हा त्या वामनाचे 1 पाऊल पृथ्वी एवढ्या मापाचे होते। त्यावेळी मी 21 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा घातल्या। मात्र आता मी वार्धक्याने ग्रस्त असल्या कारणे समुद्र उल्लंघन नाही करू शकणार। अंगद सुद्धा म्हणाला की मी समुद्र उल्लंघून पलीकडे जाईन, पण पुन्हा परत येण्या इतके सामर्थ्य तर माझ्याकडेही नाहीच आहे। मी नाहीच। तेव्हा वीर जांबवान त्यासी म्हणाला, तू वीर असलास तरी या कामी तुझी निवड करणे मला योग्य नाहीच वाटत, कारण की तू तर आमचा नियामक नायक की आहेस। यावर अंगद पुन्हा म्हणाला, जर असेच असेल तर आपण सर्वच जण पूर्वीप्रमाणे कुशासनावर प्रायोपवेशन करण्यास पडून राहू, कारण हे कार्य जर कुणाकडूनही नाहीच झाले तर अशा स्थितीमध्ये जिवंत राहणेही आपणास शक्य नाहीच होणार। यावर जांबवान त्यास म्हणाला, वत्सा, ज्याचेकडून आपली कार्य सिद्धीस त्वरित होऊन
ज्याचेकडून आपली कार्यसिद्धी त्वरितच होऊन जाईल असा वानरवीर मी तुला दाखवतो. सर्ग 9 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.